नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC मार्फत गट क पदासाठी 5,707 जागांसाठी भरती सुटलेली आहे. त्यामध्ये तलाठी तसंच इतर काही जागांची भरती होणार आहे. तर तो फॉर्म कसा भरायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्याआधी आमच्या या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. सर्वात आधी मित्रांनो, तुम्हाला हा फॉर्म भरण्यासाठी MPSC पोर्टलवरती जाऊन तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. तुमची प्रोफाईल भरून घेणं हे गरजेचं आहे. तर ती प्रोफाईल कशी भरायची ही माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. सर्वात आधी मित्रांनो, तुम्हाला MPSCच्या पोर्टलवरती जायचं आहे. सदर लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. मित्रांनो, यामध्ये तुम्ही जर आधीच लॉग इन केलेलं असेल, म्हणजे आधीच जर प्रोफाईल भरलेलं असेल, तर तुम्ही तुमचं युजर नेम, ईमेल ID किंवा मोबाईल नंबर टाकून तुम्ही लॉग इन करू शकता. जर तुम्हाला तुमचं लॉग इन ID किंवा तुमचा पासवर्ड तुम्हाला लक्षात नसेल, तर तुम्ही ते फॉरवर्ड करून तुम्ही इथे तुम्ही मिळवू शकता. मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदाच रजिस्ट्रेशन करत असाल तर तुम्हाला क्रिएट अ न्यू अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्हाला ईमेल ID तसेच मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला गेट OTP या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या ईमेल ID वर मोबाईलवरती तुम्हाला जो OTP येणार आहे तो इथे तुम्हाला टाकून व्हेरीफाय OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक नवीन पासवर्ड तसेच कन्फर्म पासवर्ड करून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली तुम्हाला इथे डेट ऑफ बर्थ तुमची जन्मतारीख टाकून खाली जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्यांची तुम्हाला उत्तर इथे द्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला खाली इथे रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ईमेल ID पासवर्ड टाकून पुन्हा लॉग इन करून घ्यायचं आहे. इथे कॅप्चा टाकून तुम्हाला प्रोसीड या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. प्रोसीड या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे प्रोफाईल बनवण्यासाठी एक नवीन डॅशबोर्ड ओपन झालेलं दिसेल. यामध्ये तुम्हाला इथे प्रोफाईल क्रिएशनमध्ये जाऊन तुम्हाला तुमचं पर्सनल डिटेल भरायचे आहे. इथे तुमचं सरनेम, नेम, मिडल नेम तसेच तुमचं इंग्लिशमध्ये पूर्ण नाव तसेच मराठीमध्ये देवनागरीमध्ये पूर्ण नाव, आईचे नाव तसेच जेंडर, तुमचं जे काही जेंडर आहे ते. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID इथे चेक करू शकता. तुमचं मॅरिटल स्टेटस, तुमचं लग्न झालेलं आहे की नाही, नॅशनॅलिटी, मदर टंग म्हणजे तुमची मातृभाषा जी काय आहे. त्यानंतर तुम्ही दैनंदिन नाव चेंज केलेलं आहे की नाही इथे येस किंवा नो करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मराठी वाचता लिहिता बोलता येते की नाही इथे तुम्हाला येस इथे सर्व करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे खाली फिजिकल मेजरमेंटमध्ये तुमची हाईट, तुमची जी काही हाईट आहे सेंटीमीटरमध्ये इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. तुमचं वेट KGमध्ये तुम्हाला इथे तुमचं वजन टाकून घ्यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला तुमची जी कॅटेगरी आहे, कास्ट आहे ती तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. कास्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे कास्ट सर्टिफिकेट नंबर तसेच ते कधी कोणत्या डिस्ट्रिक्टमधून इश्यू झालेला आहे, मिळालेलं आहे ती तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आणि जी तारीख आहे तुम्हाला मिळाल्याची, इश्यू झाल्याची ती तारीख इथे तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता डू यू बिलॉंग्स टू नॉन क्रिमिनल, तुम्हाला नॉन क्रिमिनल आहे की नाही इथे तुम्हाला असेल तर येस इथे करून तुम्हाला सर्टिफिकेट नंबर टाकून घ्यायचा आहे आणि त्याची इश्यू डेट, मिळालेली डेट इथे टाकून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जर असेल तरी ते तुम्हाला येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. असेल तर त्याची तुम्हाला सर्टिफिकेट नंबर तसं इश्यू डेट इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. खाली तुम्हाला इथे विचारलं आहे की तुम्ही काही डिसेबिलिटी आहेत का, तुम्ही अपंग असेल तर तिथे येस करून तुम्हाला त्या संबंधित तुम्हाला इथे माहिती भरून घ्यायची आहे. नसेल तर तुम्हाला इथे नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली आलं तुम्ही स्पोर्ट डिटेल, तुम्ही जर स्पोर्ट पर्सन असाल तर तुम्हाला इथे त्या ऑप्शनमध्ये जाऊन येस किंवा नो सिलेक्ट करून घ्यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन, तुम्ही जर आधी नोकरी करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला येस किंवा नो इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला इथे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉई डिटेल, जर तुम्ही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉई डिटेल म्हणजेच तुम्ही गव्हर्नमेंटचे एम्प्लॉय असेल तर तुम्हाला इथे येस किंवा नसेल तर इथे तुम्हाला नो या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली इथे डॉमिसाईल डिटेल्स या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्हाला येस असे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. येस केल्यानंतर तुम्हाला इथे सर्टिफिकेट अवेलेबल असेल म्हणजेच आहेच यासाठी तुम्हाला अवेलेबल या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला डॉमिसाईल नंबर तसेच तुमचे डॉमिसाईल इश्यू डेट, तुमचे डिस्ट्रिक्ट कोणतं होतं इश्यू झालेलं ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर ॲडिशनल रिझर्वेशन तुम्हाला लागत असेल तर इथे येस, नसेल तर तुम्हाला नो या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे दत्तक असेल इथे तर येस किंवा नसेल तर नो या ऑप्शनवर क्लिक करून सेव्ह या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला जायचं आहे. पहिली स्टेप आता तुम्हाला इथे सेव्ह झालेली आहे. दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला तुमचं ॲड्रेस जो काय आहे ते ॲड्रेस, तुमचा पत्ता व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला भरून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचा ॲड्रेस करस्पॉन्ड ॲड्रेस जर सेम असेल इथे सेम ॲज अबो या टिक मार्कवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली सेव्ह या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला स्टेप 3 मध्ये अदर इन्फॉर्मेशनमध्ये तुम्ही कोर्टासंबंधित जे काही गोष्टी आहे या ठिकाणी तुम्हाला इथे सर्व काही नो म्हणून सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली इथे सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करून चौथ्या स्टेपसाठी तुम्हाला म्हणजेच क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. यामध्ये तुमचं जेवढं काही क्वालिफिकेशन झालेलं असेल, तुमची 10वी 12वी, तुमचं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथे
सिरियल वाईज भरून घ्यायची आहे. तुम्ही आधी 10वी त्यानंतर 12वी तसेच तुम्ही डिप्लोमा ग्रॅज्युएट जे काही माहिती तुम्ही काही शिकलेले आहेत ते सर्व माहिती तुम्हाला इथे भरून घ्यायची आहे. खाली सेव्ह या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला 5वी स्टेप एक्सपिरियन्स इन्फॉर्मेशन यामध्ये तुम्हाला काही एक्सपिरियन्स असेल ती माहिती तुम्हाला इथे भरून सबमिट करायची आहे. त्यानंतर शेवटच्या स्टेपमध्ये तुम्हाला इथे तुमचा प्रोफाईल फोटो तसेच सिग्नेचर इथे तुम्हाला अपलोड करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करून इथे खाली टिक मार्क या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आणि इथे तुम्हाला शेवटला येऊन सबमिट अँड लॉग प्रोफाईल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमची प्रोफाईल अगदी सोप्यारित्या तुम्ही इथे पूर्ण करू शकता. तुमचं प्रोफाईल लॉक झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ज्या काही जागेसाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि ज्या काही जागा MPSC मार्फत सुटलेल्या आहे त्या इथे दाखवण्यात आलेल्या आहे. त्यामुळे तुम्हाला ज्या जागेसाठी फॉर्म भरायचा आहे ते तुम्हाला व्ह्यू या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही इथे बघू शकता चेक एलिजिबिलिटी. इथे तुम्ही बघू शकता तुम्ही कोणत्या जागेसाठी पात्र आहात किंवा नाही ते तुम्हाला इथे दाखवण्यात येणार आहे. ज्या जागेसाठी पात्र आहात ती जागा तुम्हाला इथे खाली साईडला तुम्हाला इथे दाखवण्यात आलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला ज्या जागेसाठी फॉर्म भरायचा त्यासाठी तुम्ही इथे टिक मार्क करू शकता. टिक मार्क केल्यानंतर तुम्हाला इथे एक्झामिनेशन सेंटर इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली इथे टिक मार्क या ऑप्शनवरती क्लिक करून खाली तुम्हाला तुमचं लोकेशन टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सबमिट अँड पे या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फोनपेद्वारे सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता. पेमेंट झाल्यानंतर तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट होणार आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. जय हिंद, जय भारत.